लाडक्या बहीण योजनेची एक मोठी अशी अपडेट आपल्या समोर आलेली आहे। मे महिन्याची 10 तारीख उजडली तरी देखील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। बहिणींच्या खात्यात 3000 रुपये की 4500 रुपये येणार, हे सविस्तर अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आज का पाहणार आहोत आपण, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ती कोणती बातमी ते पण पाहू। आणि मे महिन्याची 10 दिवस उलटले तरी पैसे जमा झाले नाही। आज किती तारीख आहे? 11 मे, तरी महिलांच्या खात्यामध्ये पैसे अद्याप जमा झालेले नाहीये। समोर का पाहणार, लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे 4500 रुपये एकत्र येणार, अशी मोठी अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अजूनही मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे। आता मे महिना सुरू झाला, मे महिन्याचे पहिले 10 दिवस देखील उलटून गेले तरीही 3 महिन्यापैकी एकही हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। दरम्यान मे महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। फेब्रुवारी नंतर पैसे जमा झालेले नाहीये। किती महिन्याचे पैसे नाही जमा झाले? मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे पैसे एकही हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये। अगोदर फक्त मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा होणार होते, म्हणजे किती? 3000 रुपये। पण आता मे महिन्याचा देखील त्याच्यामध्ये आला, म्हणजे किती? 4500 रुपये। एवढे महिलांना पैसे मिळालेले नाहीये। आता 10 तारीख, 10 दिवस देखील उलटून गेले मे महिन्याचे, तरी देखील एकही हप्ता मिळालेला नाहीये। याचं पाठीमागचं भरपूर कारण आहे। 30 एप्रिल पर्यंत काय होती? केवायसी झाल्यानंतर तांत्रिक पडताळणी देखील सुरू आहे। लाडकी बहीण योजनेचे महिलांना 3 महिन्यापासूनचा हप्ता मिळालेला नाहीये। 3 महिन्यापासूनचा, आत्ताच सांगितलं तुम्हाला मी, मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे पैसे महिलांना एकही हप्ता मिळालेला नाहीये। महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। आता हे काय होईल मग? यांची 3 हप्ते एकत्र मिळणार, हा हप्ता, हा एक आणि हा एक, 3 हप्ता एकत्र मिळण्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे महिलांना या महिन्याचे 4500 रुपये एकत्र मिळणार आहेत। मागच्या महिन्यात मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती, पण मात्र एकही हप्ता आला नाही। मग एकही हप्ता आला नाही, मग महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये। त्यामुळे या महिन्यात 3 महिन्याचे पैसे, म्हणजे 3 महिन्यातच सांगितलं, मार्च, एप्रिल आणि मे, 3 महिन्याचे पैसे एकत्र येणार आहे। महिलांच्या खात्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात। पहा, एकदम महत्त्वाची अपडेट काय आहे, महिलांच्या खात्यामध्ये कधीही पैसे जमा होऊ शकतात। म्हणजे याच महिन्यामध्ये पैसे येणार आणि काही दिवसांनाच तुमच्या थेट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। अद्यापची अजून तारीख आलेली नाही, पण महिलांच्या खात्यामध्ये पैसे याच महिन्यामध्ये, मे महिन्यामध्येच पैसे जमा होणार आहे। 3 महिन्याचे काय सांगितलं यांनी? 3 महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार आहे। समोर काय सांगता, शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणीचे प्रत्येक महिन्याचे 10 तारखेपर्यंत हप्ता जमा व्हायला हवा होता, परंतु अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही। म्हणजे 10 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेच्या नंतर हप्ता यायला सुरुवात होती, पण एकही हप्ता आला का? नाही आला। एकही आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे 10 तारखेच्या आधी जमा केलेले नाही। एकही आठवड्यामध्ये असं कधी झालं नाही की 10 तारखेच्या आधी जमा झालेले नाही। त्यामुळे या महिन्यात देखील हप्ता उशिरा येण्याची शक्यता आहे। म्हणजे या हप्त्यात काय, या महिन्यात म्हणजे काय, हप्ता काय उशिरा येण्याची शक्यता ही जास्तीत जास्त आहे। म्हणजे पण ह्याच महिन्यामध्ये, मे महिन्यामध्येच पैसे येणार, मे महिन्यामध्ये पैसे येण्याची शक्यता जास्त आहे। म्हणजे या महिन्यात काय होणार आहे, हप्ता काय होणार आहे? उशिरा येण्याची शक्यता जास्त आहे। उशिरा येण्याची शक्यता काय? जास्त आहे। लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत, हे पण सांगितलं। आता या ठिकाणी वारंवार सांगताय की 3 महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाणार आहे, म्हणजे 4500 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। काही अडचण असेल तर कमेंट्स करा आणि अशीच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।